हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कशा आहात मंडळी, बरे आहात ना? तर तुम्हाला माहितीच आहे आज आहे भोगी। तर सगळ्यांच्या घरी भोगीची तयारी असेल, मस्तपैकी मिक्स भाज्या घालून भोगीची भाजी केलेली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले लाडू तिळगुळाचे, कारण थंडी आहे आणि ते एक महत्त्वाचं आहे मकर संक्रांतीचा की थंडी असते आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेले खूप अतिशय उत्तम आहेत आपल्या शरीरासाठी। म्हणूनच मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाचे लाडू बनवले जातात। कोणी कोणी बाहेरूनही आणतं, कारण ते जॉबवाले असतात, त्यांना घरात बनवायला जमत नाही, कारण टाईम वगैरे त्यांचा ॲडजस्ट होत नाही, बाकीचीही कामं असतात, तर मग ते बाहेरून ऑर्डर करणं पसंत करतात। काही आताच खावा सगळं, मग लाडू कशाचे बनवायचे? पडला तो पण पडला खाली। भाजले नाही गे म्हणलं, आले लगेच सगळे। चला माझे तीळ भाजले, गॅस बंद करतात, थंड होऊ द्या आता जरा। काय खायचं आहे? तीळ? अरे परमेश्वर, आता हे गरम तीळ पण खायचे आहेत? या गरम आहेत, हे पण आवडतात तुम्हाला? अजून काय काय आवडतं? भाजलं भाजलं भाजलं, अयो पोळलं का? बया बया, काही खरं नाही। थंड होऊ द्या, आता कोणी हात घालू नका। शेंगदाणे झाले थंड। शेंगदाणे जर कोणी खाल्ले ना आता फटकेच देणार तो सगळ्यांना। आणि जस्ट हे तिळगुळ मध्ये ना म्हटलं जरासं इलायची टाकावी म्हणून आणायला गेले। 10 रुपयाची बघा, एवढूशी। 2-3 टाइम तरी गेली पाहिजे होते, पण ठीक आहे चला। मी काय जास्त मटेरियल खरेदी करून आणलं नव्हतं। मी नॉर्मली पाव किलो तीळ, अर्धा किलो शेंगदाणे होते, त्यातले पाव किलो घरामध्ये ठेवले। जस्ट आपल्याला भाजीच्या वाटण्यासाठी वगैरे लागतात आणि आम्हाला तर हमखासच लागतो शेंगदाण्याचा कूट प्रत्येक भाजीमध्ये। तर मग मी फक्त पाव किलोच्या हिशोबाने आणले आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ होता ते आणले आणि सगळं काही मी बारीक करून घेतलं। कारण तुम्ही म्हणसाल की आता असं एकदम बारीक करून बनवलं की ते पेढ्यासारखे लागतात लाडू, तर आय एम सॉरी टू से, बट माझी छोटी मुलगी आहे, ती शेंगदाणे वगैरे बघितले खायला नाही बघत आणि थंडीच्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी शरीरात गेलेल्या खूप महत्त्वाच्या। तर मग ही अशी आयडिया करावी लागते। सगळं शेंगदाणे तीळ वगैरे सगळं मिक्सरला लावून मी घेते आणि काय करणार, मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। सगळं करून घेतलं आणि व्यवस्थित करून घेतलं, कारण मिक्सरमध्ये ह्याचा लगदाही होतो, कधी कधी त्याला तेलही सुटतं, म्हणून असं हळूहळू मिक्सर फिरवावा लागतो आणि जेणेकरून की जास्त ते ओलं होऊ नये। तर छान नशीब माझं की जास्त ओलं वगैरे झालं नाही, नॉर्मली सगळं सुटसुटीत व्यवस्थित झालं सगळं सारण। आणि असं मस्तपैकी तीळ आणि शेंगदाणे असं समजतं का, बिलकुल समजून येत नाहीये आणि तीही आवडीने खाणार आणि चवीलाही लागतात। नंतर मग मी इलायची वगैरे जरा असं सुंठ टाकून घेते, कारण चांगला असं मस्त स्मेल येतो। आणि बघितलं ना, मग असे आणायला गेले पण एवढं महाग झाले ना सगळं, 10 रुपयाच्या 4 की 5 इलायची येतात ना, अक्षरशः डोकं आउट होतं। कारण प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की भरपूर असं सामान यावं कमी पैशात आणि आपलं जेमतेम भरपूर दिवस चालावं, पण ठीक आहे, महागाईनुसारच आपल्याला चालावं लागतं। आणि चिक्कीचा गुळही आणला होता आणि हा गुळ बघितल्यावर मला असं वाटलं की अरे हा साधाच गुळ आहे की काय, कारण काही समजलंच नाही। तर म्हटलं जाऊ द्या, ट्राय करूया। मग मस्तपैकी चिक्कीचा गुळ तरी बघत होते मी, खूप घाबरलेले की नक्की कसा आहे, पण ठीक आहे असू दे। आणि थोडंसं त्या तिळगुळ सारणात ना मी एक म्हणजे पिंचभर मीठही टाकलं, कारण मला सवय आहे, मला बिना मिठाचं काहीच जमत नाही। थोडंसं मी मीठ पण टाकलं मगाशी त्याच्यात। आणि हे तूप, आय एम सॉरी टू से, माझ्याकडे तूप नव्हतं, तर मी 10 रुपयाचं असं एक तूप पाऊच आता येत आहेत मार्केटमध्ये, तर ते 10 रुपयाचं मी आणलं। आणि मला थोडीशी सवय आहे, मी असे लाडू बनवताना एनी टाईम थोडंसं तूप तरी टाकते, कारण मला तूप खूप जास्त प्रमाणात आवडतं। आणि कुठलेही असं लाडू काही असं बनवलं ना मी विशेष काही, त्या प्रत्येकात माझं थोडं तरी तूप असतं, जेणेकरून तो स्मेल येतो। हा ठीक आहे, तूप जास्त नाही आपण यूज
करता येत, म्हणजे मला नाही जमत आणायला कारण खूप कॉस्टली आहे. हां, पण गावी गेली ना की माझी जी आजी आहे, आईची आई, ते एनी टाईम मला तूप पाठवून द्यायची. तिची खूप आठवण येते प्रत्येक वेळेला. आता ती कसं जाग्यावर जरा बसले, सो तिला आता त्या गोष्टी जमत नाही. पण जेव्हा जेव्हा माझी आई गावाला जाईल या मी जाईल तर ती थोडं का होईना तूप मला एनी टाईम देते, कारण छान वाटतं. आणि तेच तिचं प्रेम करण्याची स्टाईल आहे ना, ती खूप विशेष आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट न सांगता ती अगोदरच आणून देते. सो आय एम व्हेरी फील गुड की अशी आजी मला मिळाली, कारण कुठलीही गोष्ट न सांगता तिच्याकडून मला मिळत गेले आतापर्यंत. आणि छान छान वाटतं. म्हाताऱ्या माणसाचा हात हा आपल्या डोक्यावर असावा. बसलायत ना, चला चला चला, लाडू वाळाय घ्या, चला. मला जमणार नाही, पटापटा चला घ्या. आणि गरमागरम पटकन वाळायला लागतात. थंड झाली ना की परत त्याचं काम संपून जातं. अगं मला जमतं मी, उगाच तू काहीतरी घेऊन येते समोर. तुझं तू कर काय असेल ते. किती एक चम्मच आहे, सगळं जमतं. चमच्यान घ्या पाहिजे तुम्ही. हे बघा, हे बघा, असं केलं तर झालं का नाही गोळा. हे बघा, झालं का नाही गोळा, झाला ना गोळा. तुझं तू कर बरं, तू मला जमतंय ते. आला फोड, फोड आला. अगं ते मला नाही जमत, तुझं हे तू कर. तूप घ्या, जरासं हाताला लावा आणि हाताने जरासं चमच्यान घ्या पाहिजे तर. आणि असं असं वाळा जरा पटकन. अहो गरमागरमच करायला लागतं पटकन. तुम्ही कधी केलं नाही का हो? कशाला मी माझ्या जिंदगीत केलं डोक्यात. हे बघा, हे तूप घ्या जरा हाताला. मला ते पोळतंय, पण ते गार झालं ना की त्याचा काय उपयोग नाही हो परत. हे बघा, हे बघा, झालं लगेच. हे बघा, झालं ना लाडू. हे काय, हे बघा. हा, हे तूप आहे. हा तूप आहे ते. अरे वा. हे बघा झाला. आणि हे थोडस लवचिक होणार, नंतर मग बरोबर कडक होतात ते. हा, नीट करा. गोल नाही झाला ग. आपल्याला घरातच खायचं आहे, नाही वाटायला न्यायचं, विकायला न्यायचं. करा पटकन पटकन. ते गार झालं ना परत त्याचा काय उपयोग नाही हो. गरमागरमच. हे बघा, बारीक बारीक करायचं का वाटायला. होय, वाटायला गेला का मोठं मोठं जाईल. अरे कशाला कोणाला वाटायचंय. आता ते लोक वाटायला आल्यावर आपण नाही द्यायचं समोरच्याला. त्यांचं घेऊन ठेवायचं. भारी आयडिया. आपल्याला ती रामदार आणा वाटायला. अच्छा, हा हा हा, ती आता ती परसादवी. तसली आयडिया भारी आहे. ती दोन दोन द्यायचं, त्यांनी लाडू दिला की आपण त्यांना ते दोन द्यायचं. हा, चालतंय चालतंय, काय हरकत नाही. तशी आयडिया सगळ्यांचं घेऊन ठेवू. सगळ्यांचं घेऊन ठेव. चालतंय. असं ही लई नाही, काय पाव किलोच आहे. अगं काय केलं तू असलं करते तुम्ही. अहो ते गरम आहे अजून. मुटकं केलं. लय बारीक करू. अगं असं छोटं छोटं करायचं. तसं मला जमायला लागलंय आता. सवय झाली की तुम्हाला. मला नको वाटत होतं. झाली झाली सवय झाली. शेटला सवय झाली म्हणल्यावर काय खरं नाही. पुढच्या वारीने सगळं करू लागा मग. किती बरं झालं. असं बसत जावं जरा. आणि तुमची कुठली शीप आहे काय ते तुमच्या सांगत जावं, त्या हिशोबाने बनवत जाईल मग मी. तेवढीच मदत होईल तुमची मला. अगं तुला काय सांगायचं, कामावरती न वाटायला नको होतं त्याला. त्यांना सांगतो एवढं बच्चक भर केलं तर मी वाटायला. त्यांना सांगतो की मी स्वतःच्या हाताने बनवलं तर खावा म्हणून. अच्छा, म्हणजे दाखवायला विसरला मी बनवलं म्हणून. बायको काहीच करत नाही हे का सांगायचंय तुम्हाला बाहेर. त्याला काय होतं तेव्हा काय. अजिबात घेऊन जायचं नाही हा, माझं नाव खराब करायला. पण बोलाय तुकडी साडी कामावरची. बायको काय करत नाही. हा, मोठं मोठं करून मोकळं होती. नीट कर की तू. गोल नाही तुझं. एक्झिबिशन लावायचंय मला बाहेर. तुम्हीच खाणार आहे, दुसरं कोण खाणार आहे. तूप घेताय ना. घेतोय. हा, बाजूवालीने आणून दिलेला चावणं सुद्धा झालाय. एक टेस्टिंगला घेऊन आली होती आणि मला चांगलं बनवती. लय कौतुक करत होता काल. अगं तिनं कसंही केलं तरी शेवटी आहेच की. हातोडीत फोडायला लागलं असलं होतं. तुमचा एक दात राहायचा नाही तोंडात. अगं तू पहिल्यापासून त्या बाजूवरील नाव ठेवत आली आणि ती प्रत्येक गोष्टीला तुझ्या म्हणजे तुझं फुटं न झालेलं लाडू तरी चांगला आहे म्हणू. आणि ती मोहर निघून गेली तुझ्या सगळ्या गोष्टीत. बघितलं का कुठे मोहर निघून गेली.
अगं पहिला कुठला बी घास केला तर मला आणून देते ती. ते कसं असतं, पहिला घास टाकायचा असतो ना बाहेर, म्हणून तुम्हाला आणून देते. आता बोलली असती जाऊ द्या, टेस्टिंगला ती नाही आणून देत, कसा झालाय ती बघते. आणि काय प्रॉब्लेम तर कोणाला होत नाही ना, हे बघायला तुम्हाला आणून देते. आणि तुम्ही हाय येड खाताय आवडीनं. तुला असंच वाटणार ग. असंच वाटणार म्हणजे आम्ही बी तेच करतो. कसलं करताय हो? कधी केलं होतं का नव्हतं तुम्ही? त्याला किती खेळत बसताय. अगं माझं बघ किती चांगलं चांगलं मी बनवलं ग लाडू. मला उरकायचंय पटकन. तुमच्याकडे खेळत बसली ना तर कामच झालं. दिवाळीचं कवा लाडू बनवलं होतं का? दिवाळीचं यंदा कापण्या करंज्या केल्या होत्या की मी. अच्छा, लय साऱ्याने सांगत गेला मी कापण्या करंज्या केल्या. बसला तरी एका दोन करायला फक्त. गोडनं धड केल्या ग, साऱ्या फुडून ठेवल्या. केल्या दाखवल्या कोणाला? आता बोलताय का? त्याला अहो त्याला डिझाईन नाही पाडायचे. वाह, ये तो बढ़िया हो गया. कशाचा काय बढिया? आता इथनं म्हणून मला सांग जा. का? अगं या काम मी केलं की परत नंतर ना ते काम माझ्याकडे फिक्स असतं ग. उद्या पुरणपोळ्या करायच्या, तेवढं पुरण बिरण मला वाटून करून द्या. नाही तर मिळायचं नाही खायला. हे तर माझा हात पाय दुखत. तुला काय करायचंच नाही, मग सगळं मलाच करायचं म्हणजे मग तुला काय करायचं? लाटायचं काम मीच करणार आहे. तुम्हाला कुठलं लाटा येतंय म्हणा. पुरण बिरण मला वाटून द्या उद्या. होय हो, करसाल का नाही? तो हा म्हणताय का? राहू दे, पोळ्याच करायच्या, काय गरज नाही पोळ्या. खाय नको बे, परत सांगत जातात पोळ्यानं बनवल्या घरात. आता तुला बनवायच्या का तू मला बनवायला सांगते? तेवढा बनवू लागा म्हणजे बस. भाजाय बी तेवढं उभं राहावा. मी तेवढं लाटून देते, तेवढं वाटण करून द्या. चालतंय ना? तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे बघा आमचे लाडू रेडी झालेले होते. तुम्ही मागाशी पाहिलंच की मी गुळही गाळून घेतला होता, कारण कसं आहे गुळामध्ये हे खडे वगैरे असतात, काही ना काहीतरी खसपट वगैरे असतात. कारण तुम्हाला माहितीच आहे गुळ कोणत्या प्रकारे रेडी होतो. तर म्हटलं आपण गाळून घेतलेलं अति उत्तम, कारण आपली लहान लेकरं लाडू खाणार आहेत. तर मग आता संध्याकाळच्या वेळेला मी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही मॉर्निंगलाच मी केली होती, पण 11 वाजता केली. आणि आमचे मिस्टर सकाळी 6 वाजता जॉबला गेले. सो मॉर्निंगला मला एवढ्या लवकर भोगीची भाजी रेडी करता नाही आली, कारण छोटी जरा कुरकुर करत होती. तर म्हटलं इट्स ओके. त्यांना फक्त मॉर्निंगला पटकेपट चपाती आणि कांद्याची पात होती ती लगेच बनवून दिली, कारण भोगीच्या भाजीला वेळ लागतो, सगळ्या भाज्या साफ करणं बनवणं. सो म्हटलं ठीक आहे. मग तेही बोलली पटकन दे. त्यांच्यापुरतं जेवण बनवलं आणि मॉर्निंगला दिलं, ते घेऊन गेले. आणि संध्याकाळी म्हटलं मग सगळ्यांसाठी एकत्र पुन्हा बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी काही संपत नाही. इव्हन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आपण जर भोगीची भाजी बनवली, नॉर्मली भाजी जरी थोडी 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 करून एकत्र केली तर ती 2-2 टाइम भाजी ही जातेच जाते, कारण आपलं कुटुंब छोटं आहे, मोठा नाहीये. सो इव्हन संध्याकाळसाठीही झाली आणि छान वाटलं. कसं कधी कधी सणाला वगैरे असं छान वाटतं, वेगळं वेगळं काहीतरी जेवण बनवतो आपण, मस्त वाटतं. तर ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी रेडी झालेली आहे आणि छान पद्धतीने लाडूही झालेले आहे. मुलीलाही मस्त छान पद्धतीने मी गंडवले आज. तर मग आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. आणि भाज्या खायचं म्हटलं की मुलांची तोंड फार मुरडलेली जातात, पण कसं आहे असं विशेष काही असलं ना की बसतात आवडीने खायला. काय माहिती त्यांच्यामध्ये काय असं एक पॉवर येते, तर छान वाटतं. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी आज भोगीच्या भाजीचा आनंद घेतला असेल, आम्हीही घेतला. तर सर्वांना भोगीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. लाजू नका आणि असं गपचूप बसू नका, नक्की कमेंट करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.